वळूया पुढल्या बातमीकडे। लोकसभा निकालानंतर भाजपच्या 5 आमदारांसाठी धोक्याची घंटा। त्या 5 आमदारांमुळे मुंबईमध्ये महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे। ज्या 5 आमदारांमुळे मुंबईत महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे। लोकसभा निकालानंतर भाजपच्या 5 आमदारांसाठी ही धोक्याची घंटा असणार आहे। हे एक मात्र कारण नाही की त्यांची इच्छा नव्हती, हा विषय महत्वाचा नाहीये। तर महत्वाचा विषय आहे की आता जे काही चित्र आपण बघितलेलं पूर्ण महाराष्ट्रातलं, तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण जे चित्र आहे ते मोदींच्या विरोधात गेलेलं आहे। म्हणजे लोकांचा जो विरोध, मतदारांचा जो विरोध होता तो मोदींसाठी होता, तो मुनगंटीवारांसाठी नव्हता। आणि फक्त मुनगंटीवारांसाठी विरोध असतात तर बाकी ठिकाणी चित्र वेगळं असतं। बाकी ठिकाणी जे महाविकास आघाडीला जे बढत मिळालेली आहे त्याच्या मागचे कारण काय, तर सगळ्यात मोठं मला असं वाटतं की सगळ्यात पहिले मोदीजींच्या विरोधात जी लाट होती, त्या लाटेमुळे महाराष्ट्रामध्ये जवळपास 50% आपण म्हणजे भाजपा म्हणा किंवा महायुती स्वीप झालेली आहे हे आपल्याला बघायला मिळत आहे। लोकसभा निकालानंतर भाजपच्या 5 आमदारांसाठी धोक्याची घंटा आहे। त्या 5 आमदारांमुळेच मुंबईत महायुतीला फटका बसल्याचं बोललं जातं। त्या 5 आमदारांमुळेच मुंबईमध्ये महायुतीला फटका बसल्याचं बोललं जातंय। लोकसभा निकालानंतर भाजपच्या 5 आमदारांसाठी ही धोक्याची घंटा असणार आहे। इतिहास जर बघितला तर आजपर्यंत भारतीय जनता पार्टीला 6 विधानसभा मिळवण्याकरता जे याच्यापर्यंत मिळत होत्या त्या एका कारणाने मिळत होत्या, त्या म्हणजे मतांचं विभाजन। जोपर्यंत मतांचं विभाजन हे होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा त्यांची अलायन्स पार्टी म्हणा ते या ठिकाणी आतापर्यंत निवडणूक जिंकलेले नाही आहे। आणि मागच्या 2 निवडणुकीपासून आपण बघतोय लोकसभेमध्ये आपल्याला मतांचं विभाजन होताना दिसतच नाही। त्यामुळे किती काही झालं तर जोपर्यंत मतांचं विभाजन या फॅक्टरवर भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा महायुती काम करणार नाही तोपर्यंत मला तरी वाटत नाही की भाजपाला अपेक्षित यश मिळेल।